वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आज घरी व्हिडिओ असा वेगळा काढण्याचं कारण काय, तर आमच्या घरी ना ब्रह्मकमळ जे असते की ना त्याचं फुल आलेलं आहे. आज उमलेल असं वाटतंय ते. म्हटलं चला तुम्हाला दाखवते. आणि आज आम्ही ते देवाला अर्पण करण्यासाठी जाऊ मंदिरामध्ये, पण ते तुम्हाला दाखवते. पण त्यापूर्वी ब्रह्मकमळचं फुल कसं उमललं ते दाखवते. असं असतं हे हे ब्रह्मकमळचं झाड आहे आणि हे त्याचं फुल आहे. हे बघा, जसं ब्रह्माचा उगम ना विष्णूंच्या नाभीतून झाला ना, तशा टाईप मध्ये हे असं दिसतं आपल्याला. आणि हे असं फुल उमलल्यानंतर खूप मोठं आणि खूप सुवास दरवळणार हे फुल आहे. खूप सुंदर वाटतंय. जवळपास 9:30-10 पर्यंत उमलेल हे असं वाटतंय. उमलल्यानंतर नक्कीच तुम्हाला दाखवू. तुमच्याकडे पण काय म्हणतात, त्याला ब्रह्मकमळच म्हणतात का? आणि तुमच्याकडे आहेत का ही फुलं? आम्हाला ना लकीली हे फुल मिळालंय, झाड मिळालं ऍक्च्युली. या मागे पण एक स्टोरी आहे. आमचे एक सर आहेत, प्रकाश सर म्हणून. तर स्टोरी अशी की आमचे एक सर आहेत, प्रकाश सर म्हणून. त्यांचे आई वडील, त्यांची गाडी खराब झाली म्हणून आमच्या घरी आले. आणि गाडी खराब झाली असताना त्या गाडीमध्ये ना हे त्यांची कुंडी होती. मग गावाला जात असताना गाडी तर काही दुरुस्त नाही झाली, त्यांना बसने जावं लागलं. मग त्यांनी हे झाड आमच्याकडेच ठेवलं. म्हणजे आम्ही विकत वगैरे नाही घेतलं, पण स्वतःहून आमच्याकडे आल्यासारखं नाही का हे. आणि त्याच्या नंतर म्हणजे निहाल झालेल्या ज्या वर्षी की नाही, जवळपास 8 ते 9 फुलं लागले असतील. नाही 8-9 नाही, जास्त, त्यापेक्षा जास्त फुलं लागले होते आमच्या झाडाला. म्हणजे खूप भारी वाटतं हे. म्हटलं तुमच्याशी शेअर करा. आणि आज म्हणजे उमलल्यानंतर ना जवळच्याच जे आपलं धारेश्वरचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला होता माझ्या युट्यूब चॅनलवर, तर इथे बघितलं नसेल तर त्याची लिंक इथे देते, तुम्ही ते बघून घ्या. तिथे जाईल, देवाला अर्पण करेल आणि दाखवते कसं असेल ते. चला मग उमलल्यानंतर तुम्हाला दाखवते. आता बाकीची तयारी करते. ऑफिस मधून आलीये मी. पावसाचं वातावरण आहे पुण्यात, बघू शकता तुम्ही. वेदर खूप भारी वाटतंय. मला थोडीशी सर्दी आहे, कारण मला ना जरा ॲलर्जीचा त्रास, म्हणजे ॲलर्जी आहे मला. तर थंड वातावरण थोडंसं चेंज झालं की होत असतं, माझं नेहमीच आहे. त्यामुळे चलता आहे. चला बाकी आवरू आणि भेटू फुल उमलल्यानंतर. काय? येस, पाऊस आला आता. काही नाही, चल सरळ बस. हाय कर. बाय बाय. हा लावून घे, मी येते, थांब तिकडे. हा येते. रात्रीच्या सुमारास म्हणजे जवळपास 9:30-9च्या दरम्यान मध्ये हे फुल उमललं. तर आता ब्रह्मकमळ म्हणजे नेमकं काय, कुठलं फुल, हे आपल्याला तुम्हाला जाणून घ्यायचंय का? तर चला मी तुम्हाला सांगते. एक गोष्ट आहे बरं का. हिंदू धर्मात कमळाच्या फुलाला खास महत्व आहे. सर्व देवी देवतांना कमळाचे फूल अर्पण करणे शुभ मानले जाते. कमळाच्या फुलांचे अनेक प्रकार आहेत, परंतु त्यापैकी सर्वात चमत्कारिक म्हणजे ब्रह्मकमळ आहे. ब्रह्मकमळ वर्षातून एकदाच उमलतात आणि फक्त 4 ते 5 तास फ्रेश राहते. असे मानले जाते की जो कोणी ब्रह्मकमळाचे फूल उमलताना पाहतो त्याचे सौभाग्य वाढते. आणि ज्या घरात ब्रह्मकमळाचे फूल उमलते तेथे माता लक्ष्मी वास करते. ज्योतिषशास्त्रामध्ये ब्रह्मकमळाचे महत्व सांगणारे काही उपाय सांगितले गेले आहेत. या उपायाचे पालन केल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि माता लक्ष्मींची कृपा कायम राहते असं म्हणतात. ब्रह्मकमळाला ब्रह्मदेवाचे रूप मानले जाते. जेव्हा हे फूल उमलते तेव्हा यावर भगवान विष्णूची प्रिमा दिसते. असे मानले जाते की भगवान शिवाने ब्रह्मकमळाचे पाणी शिंपडून गणेशाला पुन्हा जिवंत केले, म्हणून हे जीवन देणारे फूल देखील मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार महादेवाला ब्रह्मकमळ अर्पण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच महादेवाला पांढरे शुभ्र प्रिय आहे. ज्या लोकांना हे फूल उमलताना पाहिले आहे त्यांचे नशीब बदलले असं म्हटलं जातं.
घरात सुख समृद्धी लाभते असं पण म्हणतात. म्हणून ब्रह्मकमळ उमलल्यानंतर त्याची पूजा करून, जसं की आपण देवाचीच पूजा करतो तसं त्या ब्रह्मकमळाच्या फुलाची पूजा करायची असते. आम्ही तर आमच्या घरी जेव्हा केव्हा ब्रह्मकमळ उमलतं त्याच रात्री पूजा करतो आणि मंदिरात नेण्यासाठी जातो. मंदिरात भगवान महादेवाला किंवा शंकराला अर्पण करण्यासाठी आम्ही जातो. पण यावर्षी काही कारणास्तव आम्हाला तिथे जाता नाही जमलं, कारण पाऊस भरपूर सुरू होता. चला, ते घरात पण काही सुख समृद्धीसाठी ब्रह्मकमळाचे महत्व आहे असे मानले जाते. चला तुम्हाला ते पण सांगते. घरामध्ये ब्रह्मकमळ लावणे खूप शुभ मानले जाते. ज्या घरात हे फूल उमलती तिथे सुख समृद्धी लाभते. या फुलांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना आर्थिक समस्या जाणवत नाही. असे मानले जाते की या फुलांच्या पाकळ्यामधून अमृताचे थेंब टपकतात. त्यामुळे घरात नेहमी सकारात्मक वातावरण असते. हिंदू धर्मामध्ये कुठल्याही फुलाला, प्राण्याला किंवा एखाद्या झाडाला महत्त्व दिलंय तर त्यामध्ये एक सायंटिफिक रिझन पण आहे. ब्रह्मकमळामध्ये अनेक औषधी युक्त गुणधर्म आढळतात. कर्करोग, सर्दी, खोकला, थकवा कमी करण्यासाठी हे फूल फायदेशीर ठरते. तसेच शरीरातील रक्त शुद्ध करणे आणि हृदयासंबंधित आजार दूर ठेवते. तसेच ब्रह्मकमळामध्ये ना अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. ते जखम भरण्यासाठी पण मदत करते. तुम्हाला ही सगळी माहिती माहिती होती का? मला पण नव्हती. पण कसं असतं ना, काही गोष्टींना आपल्या पूर्वजांनी, आपले जे मोठे वडीलधारे आहेत त्यांनी त्या गोष्टीला महत्त्व दिलं, म्हणजे त्यात काहीतरी एक संदर्भ असतो. असं नाही की देवभोळेपणा असतो, पण सायंटिफिक रिझन सुद्धा असतं की त्या फुलाला किंवा त्या पानाला किंवा त्या झाडाला का बरं महत्त्व दिलंय. चला तर मग, आमच्या इथे इतकं छान फुलं बनल्यानंतर आम्ही त्याची खूप अशी मस्त छान पूजा केली, बाप्पा केला आणि आता आमच्या घरातल्या झाडाला ते अर्पण करणार आहोत. तर जसं की म्हटलं होतं, आज उमललेलं आहे हे फूल. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर दिसतं ते. पूजा वगैरे केली, त्याची पाय पडले आणि मंदिरात नाही जाऊ शकत कारण आज पाऊस पडतोय, भरपूरच चालू आहे पाऊस. मग आता तिथे जायचं तरी कसं, नाही का? त्यामुळे मंदिरात न जाता घरच्याच देवांना अर्पण करणार आहे. चला तुम्हाला फुल दाखवते. हे बघा, असं दिवा लावला आणि अशी छान पूजा. बघू शकता किती सुंदर आहे. आणि ते जर सांगितलं तुम्हाला, हे बघा असं पानाला येतं ते फुल. त्याचं देठ. चला तुम्हाला फुल ना झूम करून दाखवते. दुरून असं दिसतं हे. पराग बघायचं. जवळ दे, जवळ दे बाप्पाला. हा, कुंकूच, ह्याला तर कुंकूच आहे फक्त. हा, हे घे, हे फुल ह्या बाप्पाला दे. दे. ओम नमः शिवाय म्हण. त्या ह्या हाताने दे, ह्या राईट हँड. हा दे, तिथं दे. ओम मन माऊ. हा, ओम. इकडे बघ कसं म्हणते ओम. हात जोड, हात जोडा ना. पडते. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि दिलेली माहिती ही सुद्धा कशी वाटली सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरभरून प्रेम करा. चला, बाय बाय.